आम्ही खूप प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहोत. खूप म्हणजे असं नाही की खूप ऐश्वर्य होतं, खूप संपत्ती किंवा खूप सगळ्या गोष्टी अधिकार नाही. खूप सामान्य परिस्थितीतून आलो. मात्र आम्ही आमचं जीवन जगताना आम्ही दोघांनीही आणि आम्ही मुलांनाही ते शिकवलं. आम्ही आमचं जीवन जगताना प्राथमिकता ही अध्यात्माला दिली. अध्यात्माला दिली. म्हणजे प्रायोरिटी ही अध्यात्माला आम्ही दिली प्रत्येक गोष्टीच्या वेळेला. म्हणजे आज समजा माझ्या एखाद्या नातेवाईकाचं लग्न आहे, परंतु माझ्या स्वामीजींच्या आश्रमावर एक भव्य आध्यात्मिक कार्यक्रम आहे. मग आम्ही प्रायोरिटी अगदी त्या गोष्टींना दिली. आम्ही भौतिक गोष्टी जरी काही गोष्टी नाही मिळाल्या, तरी त्याचा आम्ही दोघांनीही एकमेकावर दोष न देता त्याला फेस करत गेलो. मग मी सांगू का, हे रामायण खूप काही शिकवतं. आम्हालाही खूप शिकवले त्याने, की जीवन जगताना पती-पत्नी या नात्यापेक्षा तुमची मैत्री, तुमचं सख्यत्व, तुमचं जे तुम बॉन्डिंग असेल किंवा हां, ते ते एकमेकांबद्दलचं. जे श्रीरामांचं आणि सीतेचं आहे ना, असं ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हां, मी असं अपील नाही करू शकत, की आम्ही तशी वागलो. कारण शेवटी आपण सगळे सामान्यच असतो. पण प्रयत्न करायला हवा आणि तो प्रयत्न मात्र आम्ही जरूर दोघांनी केला आणि मॅडम विशेष मॅडमला थोडंसं बोलू नाही द्या. नाही, माझ्यापेक्षा तिने हा प्रयत्न खूप छान केला. आम्ही अध्यात्माला जास्त प्रायोरिटी दिली संसारापेक्षा. संसाराला जास्त प्रायोरिटी दिलीच नाही. म्हणजे संसाराच्या मध्ये जे आड येईन त्याला लगेच छाट मारायची आणि जर गरज असेलच ते म्हणजे हां, मात्र असंही आम्ही केलं नाही, की मग संसाराला पूर्ण फेकूनच द्यायचा. नाही, असं पण आमच्या नाही. सद्गुरूंनी आम्हाला शिकवले, तुम्ही आधी परमार्थ चांगलं तुमचा प्रपंच चांगला करा, तेव्हा तुमचा परमार्थ चांगला होईल. हे आमच्या सद्गुरूंनी पण आम्हाला दोन्हीची शिकवलेलं. सांगड घातली आम्ही. दोन्हींची हो, सांगड दोन्हीची घातली. दोन्हीची सांगड सांगड घातली. घातली. आणि मग किर छोट्या-छोट्या गोष्टी किंवा आणि महान गोष्टीसुद्धा जीवनामध्ये घडतच असतात. उलट आमच्या स्वामींनी आम्हाला हे शिकवलंय, की उलट खूप भयंकर प्रसंग जीवनात यावेत. कारण तुम्ही म्हणजे तावून सुलाखून निघता आणि तुमचं जीवन पुढे वाटचाल करता. त्यामुळे प्रसंग हे आलेच पाहिजेत. आलेच पाहिजे. जीवनात दुःख जर नाही आलं तर ईश्वराचं नाव हो, घेणार नाही तुम्ही आम्ही. बरोबर. अध्यात्म करू शकणार नाही. नमस्कार, मी गणेश कुदांडे. आज आपण आलो आहोत एक स्पिरिच्युअल पॉडकास्ट शूट करण्यासाठी. आजचे आपले जे गेस्ट आहेत ते मिस्टर माननीय सुभाष काळे आणि त्यांच्या सौ संगीता काळे. त्यांच्यासोबत आपण आज एक आध्यात्मिक परिसंवाद साधणार आहोत. तर आजचा जो विषय आहे तर त्यांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे तो मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण. तर तो ग्रंथ आजच्या पिढीसाठी कसा प्रेरणादायी ठरणार आहे त्याबद्दलचा हा आध्यात्मिक परिसंवाद आपला होणार आहे. तर या दोन्ही गेस्टचं आपण स्वागत करूयात आणि आपल्या पुढच्या परिसंवादासाठी पुढे चालूयात. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण या ठिकाणी आपण जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाबद्दल थोडक्यात आपण श्रोत्यांना माहिती देणार आहात. त्या संदर्भात तुम्ही कम्फर्टेबल आहात? हो, तर आपण चर्चासत्र सुरू करूयात. हो, चालेल. तर हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची निर्मिती कशी झाली आणि त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. असं आहे, हा ग्रंथ निर्माण कसा झाला? माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद नाथ संप्रदायातील आदिनाथ मच्छिंद्र गोरक्ष गहिनी निवृत्ती आणि ज्ञानदेव. ज्ञानदेवानंतर गुरुशिष्य या परंपरेने माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद हे 10वे सत्पुरुष. रत्नागिरी पावस येथील स्वामी विद्यानंद स्वामी स्वरूपानंद यांचे ते शिष्य आहेत व माझे सद्गुरू आहेत. स्वामीजींचा आश्रम येथे पुण्याच्या जवळच हडपसर सासवड रोड वडकी नाला येथे दिव्य जीवन वाटिका आश्रम म्हणून आहे. आणि माझ्या स्वामीजींनी आत्तापर्यंत 50 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यापैकी स्वामीजींनी जो लिहिलेला शेवटचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण संक्षिप्त. श्री एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण या ग्रंथावर स्वामीजींनी भावार्थ रामायण संक्षिप्त हा ग्रंथ लिहिला. आणि स्वामीजी 2020 25 सप्टेंबर रोजी समाधीस्थ झाले. त्या ग्रंथाचे प्रकाशन 26 जानेवारी 2020 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात झाले. तो ग्रंथ माझ्या हातामध्ये आल्यानंतर मी तो वाचला.
तर मला त्यामध्ये अशा काही गोष्टी आढळल्या की अरे यामध्ये तर स्वामीजींनी अध्यात्माचं सार भरलेलं आहे, मग आपण तो वाचावा आणि त्यावर काही लिखाण करावं अशी मला प्रेरणा स्वामीजींच्या समोरच बसलेलं असताना मला झाली. मी तो ग्रंथ घेतला, त्यावर आशीर्वाद म्हणून स्वामीजींची सही घेतली. परंतु माझ्या मनात असा प्रश्न आला की आता मला वेळ नाही आहे. काही सांसारिक जबाबदाऱ्यांच्यामुळे मी आता हे यावर अभ्यास करू शकत नाही, लिखाण करू शकत नाही, वाचन करू शकत नाही. मग नंतर पाहूया. परंतु योगायोग असा की 21 मार्च 2020 रोजी कोरोना महामारी सुरू झाली आणि पुण्यामध्ये प्रचंड लॉकडाऊन सुरू झालं आणि मग मला आठवलं की आपण आत्ता आपल्याला वेळ आहे, आपण यावर काही करू शकू. मग मी 25 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा होता आणि त्या दिवशी मी हा ग्रंथ हातामध्ये घेतला स्वामीजींचा आणि मी तो वाचायला लागलो. स्वामीजींनी जे रामायण लिहिलेलं आहे ते पद्यामध्ये आहे. मग मी ते वाचायचो. ते पद्यामधून त्या रामायणाला मी गद्यामध्ये रूपांतरित केलं आणि मला असं काही जाणवलं आतून, की स्वामीजींनी यामध्ये अध्यात्माचं सार भरलेलं आहे. मग हे साधकाच्या दृष्टीने कसं असेल बरे? असा मला एक प्रश्न चमकून गेला माझ्या आतमधून आणि मग मी तो पद्यातील ग्रंथ गद्यात करायचो आणि ते गद्यातलं मग साधकाच्या दृष्टीने कसं? या पद्धतीने हा ग्रंथ निर्माण झाला आणि साधकाच्या दृष्टीने यामध्ये मग रामायणामधील सगळी पात्र माझ्या ठिकाणी, म्हणजे या विश्वातील प्रत्येक मानवाच्या ठिकाणी हे रामायण घडतंय, हा दृष्टिकोन मला तिथे स्वामीजींकडनं मिळाला आणि त्या पद्धतीने मग मी हे रामायण माझ्याकडनं निर्माण झालं. अर्थात हे लिखाण होत असताना यामध्ये खरंच सांगायचं जर झालं ना, तर हे मी काहीच केलेलं नाही. हे माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करवून घेतलेलं आहे. कारण एवढी कुवत किंवा एवढी पात्रता माझी विशाल नाही आहे. स्वामीजी मला प्रेरणा द्यायचे आणि तसं मी लिहित गेलो. स्वामीजींचा पद्यातील ग्रंथ गद्यात करताना फारशा अडचणी यायच्या नाहीत. कारण तो ग्रंथ समोर होता. परंतु साधकाच्या दृष्टीने कसं लिहावं, तेव्हा मात्र मी थांबायचो. स्वामीजींना, सद्गुरूंना स्मरण करायचो आणि जो विचार येईल तो मी लिहायला सुरुवात करायचो आणि पुढचं आपोआप लिहिलं जायचं. अशा पद्धतीने हा ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जो वेळ होता त्या काळामध्ये हा ग्रंथाची ग्रंथाची निर्मिती निर्मिती झाली. तर मग हा ग्रंथ लिहित असताना तुम्हाला याच्यामध्ये अडचणी कोणत्या पद्धतीने आल्या, कशा कशा अडचणी आल्या, काही सांगू शकाल आमच्या अडचणी फारशा अशा नाही, फिजिकली काही आल्या. कारण आमचं छोटंसं घर होतं. मग मुलं वगैरे, मग तिथे त्यामध्येच त्यावर चिंतन करायचं, थोडं मेडिटेशन करायचं, मग लिहायचं. तर ते मला माझ्या घरातील माझे मुलगा, माझी मुलगी, मुलगा विनय, मुलगी सायली, माझी मिसेस संगीता यांनी मला खूप कोऑपरेशन दिलं. परंतु ग्रंथामधून अंतर्गत ज्या गोष्टींच्या अडचणी जर म्हणाल, तर मला एकच आठवतं की मी या रामायणामध्ये साधकाच्या दृष्टीने लिहिताना हे रामायणामधली जी सगळी पात्रं आहेत ना, त्या पात्रांना मी, ती सर्व पात्र माझ्या आतमध्ये आहेत. तर ती कोणती पात्र? तर ती पात्र म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या ठिकाणचं जे आत्मस्वरूप आहे, ते माझे आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम. माझ्या ठिकाणचं दिव्य मन म्हणजे लक्ष्मण. माझ्या ठिकाणचं दिव्य प्रेम म्हणजे भरत. माझ्या ठिकाणची परमशांती म्हणजे सीतामाता. अशा या सगळ्या रामायणातील पात्रांना अशी नावं, जी पात्र माझ्या आतमध्ये आहेत, त्यामध्ये या सगळ्या पात्रांना नाव देताना फक्त मी एक ठिकाणी असं अडकलो किंवा माझ्या सद्गुरूंनीच ती माझी परीक्षा घेतली असं मी समजतो. मंदोदरीला काय नाव द्यावं, या गोष्टीसाठी मी एक दिवस थांबून होतो. मी एकही अक्षर लिहू शकलो नाही. तिथे माझ्या सद्गुरूंनी माझी परीक्षा पाहिली. मात्र तो प्रश्नही माझ्या सद्गुरूंनी सोडवला. मला मेडिटेशन केलं आणि मला अचानक आठवलं की मंदोदरीचा जन्म हा श्री शिवाच्या मळ आणि केशरापासून झालेला आहे. तर मग साधकाच्या दृष्टीने ते पात्र कोणतं असेल बरे? मग मला असं अचानक आठवलं की आमच्या दिव्य जीवन वाटिका आश्रमावर पंचवटी आहे आणि तिथे आमचा सायं आणि प्रातःकालीन संध्याक्रम चालतो. एकदा स्वामीजी असे बोलून गेले की आपण जी देवांची पूजा करतो ना, त्या पूजेला आपण फुलं वाहतो.
ती फुलं 24 तास देवाच्या सत्संगामध्ये असतात. दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, ती फुलं उचलतो, मस्तकावर ठेवतो, त्याचा सुगंध घेतो आणि ते निर्माल्य म्हणून आपण टाकून देतो. इथे कथेमध्ये शिवाच्या मळ आणि केशर म्हणजे ते शिवाचं निर्माल्य झाले. इथे साधकाच्या दृष्टीने मध्ये साधक त्या फुलांना मस्तकावर घेतो, सुगंध घेतो. ती फुलं 24 तास देवाच्या सत्संगात असतात. त्यामुळे त्या फुलातून माझ्या ठिकाणी, साधकाच्या ठिकाणी सात्विकता निर्माण होते. म्हणजेच माझ्या ठिकाणी सात्विक बुद्धी निर्माण होते आणि सात्विक बुद्धी हे मी मंदोदरीला नाव दिलं. बस लिहिताना अंतर्गत दृष्टिकोनातून एवढीच अडचण मला आली. म्हणजे ती अडचण आली पण तुमच्या सद्गुरूंनी ती सोडवली. हो. अच्छा. तर मी पुढच्या प्रश्नासाठी मॅडमकडे येतो आहे. तर हा ग्रंथ लिहिताना मॅडम तुम्ही सरांना कोणत्या पद्धतीने मदत केली आणि किंवा काय काय अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं? मदत म्हणाल तर जेव्हा ते ग्रंथ लिहायला घेतला त्यांनी, तर ते प्रत्येक ग्रंथ लिहायचे आणि मला म्हणायचे तू वाचून काढ, काय चुका असतील ते बघ. हां. तर आता मला मी काय एवढे हुशार नाही, फक्त मी म्हणायचे मी काना मात्रा गेला तेवढंच बघू शकते, तुम्ही जे काय लिहाल ते काय मी हां. हे करू शकत नाही. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे मुलं त्यांचे कॉल वगैरे चालू असायचे, त्यांना डिस्टर्ब होऊ नये यासाठी मी त्यांची काळजी करायची, एवढी मी त्यांना हेल्प केली. अच्छा. आणि अडचण म्हणाल तर ग्रंथ लिहायला तर घेतलाय आणि कोरोनाचा हो, कोरोनाच्या काळामध्ये निर्मिती झालेली ग्रंथाची. कडक लॉकडाऊन, हो. तर सगळे दुकानं वगैरे बंद, तर लिहायला घेतलं. मग पेन नाही, वह्या नाही आहे, 1-2 पेन होते आणि वह्या म्हणजे आता मुलांचे राहिलेले अर्धी पानं होते, मग ते पानं फाडून त्याच्या वह्या निर्माण केल्या अरे बापरे. आणि पानं आणि नंतर मग ते पेन पण संपले, वही पण संपली. मग आता काय करायचं, मग लॉकडाऊन असल्यामुळे कुठं बाहेर जाता येत नसेल, बाहेर दुकानं पण उघडे नाहीत, कुठे काय भेटा ना का. शेजारी अशी मुलं वगैरे असायचे ना, त्यांना मी विचारलं, म्हणजे घरी पण जायचं नाही कोणाच्या, मग त्यांचे पण वह्या आणायचे, तर त्यांच्या वह्या कशा द्यायच्या, तर ते स्पर्श नाही करायचा की कोरोना एकदम कडक. मग त्यांनी काय केलं, बाल्कनीतून मला वह्या लागल्या, मग ते मी त्या वह्या निर्माण करून दिल्या यांना. अडचणी नाही म्हणता येणार याला, कारण एक तो आनंद पण होता की आपण एवढा मोठा ग्रंथ लिहायला घेतोय, आपल्याकडून सद्गुरू आमचे स्वामी विद्यानंद ते करून घेतात आणि तो एवढा मोठा ग्रंथ निर्माण होणार आहे, हाच आनंद खूप मोठा होता. अडचणी नाही म्हणता येणार त्याला. अच्छा. हा, पण ते भौतिकामधल्या अडचणी तर फेस करावं लागल्या तुम्हाला? हो, त्या अडचणी फेस कराव्या लागल्या, पण स्वामीजी आमचे पदोपदी आम्हाला अच्छा हो मदत करायची, म्हणजे नाही का, त्यांचा आशीर्वाद होताच आमच्या मागे. अच्छा. तर हे जे रामायण सर्वांना माहिती आहे, जे रामायण घडलेलं आहे त्यावरतीच तुम्ही जो हा ग्रंथ लिहिलेला आहे, तर मग ते जे रामायण आहे ते जर सर्वांना परिचित आहे, ते रामायण आणि तुम्ही लिहिलेलं जे रामायण आहे, तर त्यामध्ये काय फरक आहे? हां, यामध्ये फरक आहे ना, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण फरक आहे. म्हणजे पहा, रामायणातील कथा मला वाटते भारतवर्षच नव्हे, संपूर्ण जगाला माहिती आहे रामायणाची कथा. श्रीराम वनवास, राम रावण युद्ध वगैरे वगैरे. यामधलं वेगळे पण असं आहे, थोडक्या शब्दात सांगायचं तर संपूर्ण रामायणच माझ्या ठिकाणी घडतंय. रामायणातली सगळी पात्र माझ्या आतमध्ये आहेत आणि माझ्या ठिकाणी ती कथा जशीच्या तशी घडते. तसे प्रसंग कालानुरूप वेगळे असतील, परंतु अशुद्ध अहंकार म्हणजे रावण, म्हणजे मी ज्या पात्रांना जी नावं दिली आहेत, रावणाला मी म्हणजे अशुद्ध अहंकाराला मी रावण हे नाव दिलेलं आहे. माझ्या ठिकाणी अशुद्ध अहंकार आहेच ना, माझ्या ठिकाणी शुद्ध अहंकार आहे, तो म्हणजे दशरथ. हा जो वेगळेपणा आणि या पात्रांना सोबत घेऊन साधकाचा आध्यात्मिक प्रवास कसा होतो, ही रामायणाची कथा साधकाच्या आध्यात्मिक प्रवास कसा होतो या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. हे या रामायणाचं वेगळेपण आहे आणि हे आपण आवर्जून वाचलंच पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने या परिसंवादामध्ये आपण फार थोड्याशा गोष्टी इथे आपण मांडू शकतो, परंतु त्याकरता हे रामायण वाचलं ना, मग ह्या मागचं वैशिष्ट्य समजेल की ही कथा माझ्या जीवनात कशी घडते आणि भौतिक जीवनासाठी तर घडतेच, परंतु आध्यात्मिक जीवनासाठी कशी घडते. विशेष दृष्टिकोन हा आध्यात्मिक दृष्टिकोनासाठी वापरलेला आहे. म्हणून ह्या रामायणाची कथा माझ्या ठिकाणी कशी घडते हा दृष्टिकोन फार फार वेगळा आहे आणि तो इथे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच, कारण हा जो दृष्टिकोन आहे हा रामायण तर सगळ्या जगाला माहिती आहे म्हणजे,
पण हा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच तुमचा वेगळा आहे. तर मग हा जो वेगळा दृष्टिकोन आहे, हे जे अध्यात्म तुम्ही आलात, तर मग थोडक्यात आम्हाला माहिती द्याल का की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात? हो, मी ते सांगेलच. पण त्यापूर्वी मी हा जो वेगळा दृष्टिकोन वापरला ना, याच्याविषयी एक थोडंसं सांगू इच्छितो, की मी जेव्हा हा माझा लिखाण माझं पूर्ण झालं आणि हे कच्चं लिखाण होतं आणि माझी इच्छा अशी होती, की मी हे लिहायचं, यातला आत्मरस सेवन करायचा, माझ्या सद्गुरूंना दाखवायचं आणि मी काय कुणी विद्वान, महान लेखक, मी एक सामान्य मनुष्य आहे. हे यातला अनुभव घ्यायचा. मला खरं तर यातले अनुभव घ्यायचे होते आणि खरंच सांगतो, त्या काळामध्ये मला प्रचंड आध्यात्मिक अनुभव येऊन गेलेले आहेत. ते मात्र मी या ग्रंथामध्ये मांडलेले नाहीत. हे लिहायचं, सद्गुरूंना दाखवायचं आणि आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या साक्षीने इंद्रायणीमध्ये विसर्जन करायचं. हा माझा संकल्प होता. आणि मग मी हे जेव्हा लिखाण माझ्या सद्गुरूंना दाखवायला गेलो, तेव्हा त्यांचं स्वामीजींचं वय 96, त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे ते वाचू शकत नव्हते. मग ते मला म्हणाले, "तू काय केलं आहेस? माझ्या रामायणाला पद्यातनं गद्यात केलंस का?" म्हटलं, "हो स्वामीजी, मी गद्यात केलं आहे." आणि म्हटलं, "नुसतं गद्यात केलं नाही, तर तो प्रत्येक अध्याय साधकाच्या दृष्टीने कसा?" असं मी लिहिलं आहे. "अरे," म्हणे, "मग मला तू वाचून दाखव." मग मी 2 अध्याय स्वामीजींना वाचून दाखवले. आता ते इथे मी तुम्हाला सांगत नाही, परंतु तेव्हा स्वामीजींनी मला सांगितलं, "अरे, तू तर फार वेगळा दृष्टिकोन वापरला आहेस." नक्कीच, कारण हा दृष्टिकोन हो. आजच्या जमान्यामध्ये आणि येणं म्हणजे म्हणे, "मीही अध्यात्म त्यात ओतलंय, परंतु तू दृष्टिकोनच वेगळा वापरला आहेस." तर मग मला प्रश्न अचानक निर्माण झाला. मग मी स्वामीजींना विचारलं, की "स्वामीजी, मग आता मी याचं काय करू? या लिखाणाचं काय करू?" तर स्वामीजींनी माझ्या अंतरंगातला तो प्रश्न ओळखला, की हा विसर्जन करणार आहे आळंदीला जाऊन. तेव्हा स्वामीजी मला म्हणाले, की "तू एक काम कर, हे तुझं लिखाण तुर्तास बाजूला ठेव. पुढे काळाच्या ओघामध्ये त्याचं प्रकाशन होईल आणि एवढंच नाही तर तुझ्याकडून अजून खूप लिखाण व्हायचे." आणि त्यानंतर 2 महिन्यांनी माझ्या स्वामीजींनी महासमाधी घेतली. मला ह्या दृष्टिकोनाविषयी तुम्हाला हे सांगायचं होतं. आता तुम्ही मला हा प्रश्न विचारला, की ह्या आध्यात्मिक क्षेत्रात बद्दल आणि तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगावी. तर याविषयी मी फारसं काही सांगू इच्छित नाही. परंतु बहुतांशी काही लोकांच्या बाबतीत असं घडतं, कुठेतरी त्यांना एक टर्निंग पॉईंट मिळतो किंवा त्याला यू टर्न आपण म्हणू. म्हणजे भौतिक जीवन जगत असताना अचानक अध्यात्माकडे वळलं जातं. मात्र माझ्या बाबतीत तसं नाही आहे. मी लहानपणापासूनच मला ईश्वर, भक्ती, प्रेम, ज्ञान याविषयी ओढ होती आणि मी सतत त्याच्या शोधामध्ये असायचो. स्वामीजींकडे अनुग्रहित मी 2005 साली झालो. तत्पूर्वी हा प्रयोग मी नेहमी म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ वाचणे, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत ह्या सगळ्या ग्रंथांचा, उपनिषद यांचा मी अभ्यास केलेला होता आणि माझी ओढच होती. पण असं कुठे ॲक्सिडेंटली मी इकडे वळालो असं मात्र नाही. मी लहानपणापासूनच मला यामध्ये ओढ होती आणि विशेष म्हणजे स्वामीजी जेव्हा माझ्या जीवनामध्ये आले, तेव्हा माझ्या अध्यात्माला एक वेगळा आयाम निर्माण झाला. हे जे आध्यात्मिक जीवन तुमचं जगत असताना मॅडमनी तुम्हाला कोणत्या पद्धतीने सपोर्ट केला आणि किंवा त्या तुमच्या सोबत तुमचं ट्युनिंग कसं होतं एकंदरीत? खरं सांगू का? हा जो ग्रंथ निर्माण झाला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी एक सामान्य मनुष्य आहे आणि एक म्हण आहे बघा, की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री भक्कमपणे उभी असते. तेव्हा तो पुरुष यशस्वी होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने मला ह्यांनी इतका सपोर्ट केलेला आहे, की थोडक्यात जर सांगितलं तर आम्ही दोघे अनुग्रहित आहोत. माझी मुलंही अनुग्रहित आहेत. ती स्वामींकडे तिची मागणी असायची, की माझ्या पतीला ईश्वर प्राप्ती व्हावी. मला नाही झाली तरी चालेल. मी त्यासाठी अफाट कष्ट उचलेल. मला साधनेसाठी तुम्ही काही करू नका. तुम्ही तुमची साधना करा. मी ड्युटी करून यायचो. बाकी संसारातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी भाग घेत नसायचो. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ती सांभाळायची. मला ध्यान कसं करता येईल, मला ध्यानामध्ये व्यत्यय येणार नाही, हे आध्यात्मिक जीवनाविषयी आणि भौतिक जीवनाविषयी सुद्धा माझ्याकडे कमीत कमी टेन्शन असावेत, की जेणेकरून मी अध्यात्मामध्ये सखोलतेने शिरेल. इतकी मोठी जबाबदारी म्हणजे ईश्वराने
मी तर असं म्हणेल की माझ्यासाठी एक देवीच निर्माण केली असा माझा भाव असतो. अर्थात आता या मुलाखतीमध्ये मी हे स्पष्टपणे सांगतोय, तसं लोकांना सांगितलं की ते थोडंसं वेगळं वाटतं, परंतु हा माझा भाव आहे की तिने मला खूप मोठा सपोर्ट केला, म्हणून मी हे करू शकलो किंवा अध्यात्मातही चांगल्या प्रकारची प्रगती मी करू शकलो. आणि तसंच माझ्या मुलांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला. म्हणजे माझी मुलगी सायली, विनय आणि त्यांच्या लग्नानंतर माझी सूनबाई पूजा, माझे जावई महेश यांनीही मला या सगळ्या गोष्टींसाठी, विशेष या ग्रंथनिर्मितीच्या कार्यासाठी, म्हणजे ज्या टेक्निकल ज्या गोष्टी असतात ना, ह्या चारही मुलांनी खूप मला हे केलं. आणि यांच्या लग्नांच्या अगोदर मला माझ्या मुलांनी खूप अध्यात्मासाठी सपोर्ट केलेला आहे, की मग तुम्ही हां, चला आश्रमावर चाललाय ना तुम्ही, मग ठीक आहे, आम्ही सांभाळतो, तुम्ही जा. म्हणजे ह्या दृष्टीने हे घडत आलं. आणि जर सपोर्ट नसता तर कदाचित इतक्या उंचीपर्यंत मनुष्य जाऊ शकत नाही. म्हणूनच मी तुम्हाला अगोदर सांगितले, कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याची पत्नी किंवा स्त्री म्हणून कोणीतरी ही भक्कमपणे उभी असावीच लागते. हा इतिहास आहे आपल्या सर्वांचाच. मागे एक स्त्रीचा हात असतो, हे मॅडमने नक्कीच दाखवून दिलेलं आहे. तर मी मॅडमकडे वळतो की एक पती म्हणून किंवा एक जोडीदार म्हणून सरांनी तुम्हाला कोणत्या पद्धतीने मदत केलेली? सरांनी मदत म्हणजे आता माझे विवाहित जीवनानंतर, विवाहाच्या अगोदर म्हणजे माझ्या माहेरी मला आईवडील नव्हते. आईवडील माझे खूपच लहानपणी गेले. म्हणजे माया आणि प्रेम हे अच्छा. मला काही माहीत नव्हतं. हे लग्नानंतर सरांनी जे मला माया आणि प्रेम दोन्ही वडिलांची आणि पतीची, आईची सगळी जागा सरांनीच भरून काढलेली. सरांनी भरून काढली. आणि अध्यात्माविषयी जर म्हणत तर आता समजा लोक फिरायला जातात, तसं मी फिरण्याविषयी कधी मागणीच केली नाही त्यांना, की जायचं आश्रमात जायचं आपल्याला. प्रत्येक शनिवार आले की आज आपल्याला स्वामींचं प्रवचन आहे, स्वामींकडे जायचं आहे, त्याविषयी ते कधीच नाही म्हटले नाही मला. हो, जायचं आहे, जायचं आहे. आणि कुठलीही मला बंधनं नव्हती, पूर्ण फ्रीडम होता. अशा प्रकारे म्हणजे मला छान मदत केली त्यांनी आणि सांभाळून पण घेतलं. अच्छा. एवढं सांगणं. आणि सद्गुरू स्वामी विद्यानंद यांच्यासारखे गुरु मिळाले हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलोय. एवढंच मी सांगेल. यांनी जे सांगितलं स्वामी विद्यानंद, मी हे सांगायचं राहून गेलो की स्वामी विद्यानंद हे नाथ संप्रदायातील ज्ञानेश्वरांच्या नंतर गुरुशिष्य परंपरेने 10वे सत्पुरुष आहेत. म्हणजे एक पती म्हणून सरांनी तुमचे आई आणि वडील यांची सगळी जबाबदारी सगळी जबाबदारी पेलवली व्यवस्थित. आणि आई वडील म्हणजे कधी मला जाणून दिले नाही त्यांनी. अच्छा. आणि विशेष म्हणजे स्वामी विद्यानंद आपले गुरु, गुरुशिवाय आणि परमेश्वराय कोणीच नाही. नक्कीच. मी सरांकडे बोलतो आता की या ग्रंथातील असा कोणता प्रसंग आहे जो तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर सांगू का? रामायणातील प्रत्येक अध्याय, प्रत्येक प्रसंग हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यातला कुठला प्रसंग सांगावा हा खरा प्रश्न पडतो. तरी पण मला एक लिहिताना मला जे खूप हृदयापासून भावला तो मी एक प्रसंग इथे मी तुम्हाला सांगेल. सीतेला श्रीराम प्रभूंनी वनात पाठवण्याची जेव्हा लक्ष्मणाला आज्ञा करतात ना, तेव्हा मी खरंच अक्षरशः ते लिहित असताना मी खूप वेळा रडलोय. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगेल की सीतेचा काय दोष होता? काहीच नाही. राज्यातील अयोध्येतील एका रजकाने फक्त शंका घेतली आणि म्हणून श्रीरामांनी आज्ञा दिली. श्रीराम त्यांच्या जागेवर बरोबरच होते, पण सीतेचा दोष काय? काहीच नाही ना. पण सीतेने त्या प्रसंगाला अशा पद्धतीने फेस केलं, जेव्हा लक्ष्मण आणि विशेष म्हणजे तेव्हा सीतेला डोहाळे लागलेले होते. अशा अवस्थेमध्ये वनामध्ये सोडून देण्याची आज्ञा झालेली आहे. आणि प्रसंग असा आहे, आज्ञा कोणाला गेली? लक्ष्मणाला. ज्या लक्ष्मणाने 14 वर्ष आईच्या सेवेप्रमाणे सीतामात्यांची सेवा केली, त्या सीतेला वनात नेऊन सोडायचं. पण ही प्रसंग हे सगळे निभावून नेतात. आणि सीतेला जेव्हा गंगेच्या किनाऱ्यावर नैमिषारण्यात सोडलं जातं, तोपर्यंत सीतेला शंका आलेली नसते. पण जेव्हा लक्ष्मण काहीच बोलले नाही, तेव्हा ती लक्ष्मणाचा चेहरा पाहते आणि मग तिला वाटतं की लक्ष्मण खूप दुःखी आहेत. मग ती विचारते. तेव्हा लक्ष्मण सांगतो की श्रीरामांनी मला अशी अशी आज्ञा केलेली आहे. तेव्हा सीतेला खरंच खूप मोठा धक्का बसतो.
परंतु तो धक्का सहन करून ती काय म्हणते माहिती आहे का, तुम्ही आता सुखाने अयोध्येत परत जा, मला कुणालाही दोष द्यायचा नाही, तिन्हीही राजमातांना माझा नमस्कार सांगा. ती लक्ष्मण निघून गेल्यानंतर मात्र ती खूप धाई मुकलून रडते आणि ती मग आपल्या संपूर्ण मानवजातीला जो संदेश देते ना, तो प्रसंग मला खूप भावतो. कारण ती मग काय सांगते की, अध्याय मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. लक्ष्मण सीता मातांना अरण्यात सोडून परत अयोध्येत आल्यानंतर धीर वृत्तीने लक्ष्मण, म्हणजे हा प्रसंग मी का सांगतोय माहिती का, आपल्या संपूर्ण मानव जातीच्या जीवनामध्ये असे अनंत प्रसंग येतात, त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे तो हा प्रसंग आपल्याला शिकवतो. धीरवृत्तीने अरण्यात घडलेला सर्व वृत्तांत श्रीराम प्रभूंना कथन करत आहे. त्यांची ही धीरवृत्ती पाहून श्रीराम प्रभू त्याचं कौतुक करत आहेत. आता हाच अध्याय हा एक नमुना पण तुम्हाला पाहायला मिळेल की मी साधकाच्या दृष्टीने कसं वापरलंय. आता ही कथा सांगितली, आता ह्या कथेचं साधकाच्या दृष्टीने कसं, साधकालाही त्याच्या अध्यात्म जीवनामध्ये जेव्हा अशी विरहाची लाट येते, हा शब्द मी अतिशय सुंदर वापरलेला आहे, स्वामींनी माझ्याकडनं फार सुंदर शब्द वापरून घेतला आहे. विरहाची लाट म्हणजे साधकाच्या जीवनात आध्यात्मिक दृष्टिकोनातून साधक आणि ईश्वर यामध्ये दुरावा आहे, विरह आहे, तो दूर झाला पाहिजे. आणि कथेमध्ये श्रीराम आणि सीतेचा विरह निर्माण होते, म्हणून त्याला विरहाची लाट नाव वापरले. विरहाची लाट येते तेव्हा त्याला खूप धीराने सामोरे जावे लागते. आपण कल्पना करू शकता की या घटनेत, या विरह लाटेत श्रीराम, सीता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, तिन्ही राजमाता, सीता मातेच्या तिन्ही भगिनी, गुरु वशिष्ठ, वाल्मिकी, सुमंत, अयोध्येतील सुहृदय लोक, जनक, जनकपत्नी सुनयना इत्यादी व समस्त ऋषीजन व ज्यांना ज्यांना ही माहिती मिळाली असेल ते सर्वजण या विरह लाटेत विरघळून गेले नसतील का? विशेषतः श्रीराम प्रभू, सीतामाता व त्यांचे प्रियजन यांच्या जीवन नौकांना या विरह लाटेने किती आघात केले असतील, किती धक्के दिले असतील, याची आपण कल्पना करावी. मला तर वाटते की या घटनेने त्यावेळी समस्त त्रिलोक, सर्व सुरवर व विशेष करून पृथ्वीमाता विहळ झाली असेल. म्हणून तर आजही ही कथा ऐकताना किंवा वाचताना आपल्याही डोळ्यातून अश्रुपात होतो. आणि या प्रसंगातून सीतामाता आपल्याला हेच शिकवतात की बाबांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भौतिक स्तरावरून किंवा आध्यात्मिक स्तरावरून जेव्हा अशी विरहाची लाट येईल तेव्हा माझ्यासारखेच धीराने सामोरे जा. हा प्रसंग आपल्या मानवजातीला हा संदेश देतो. या रामायणातील प्रत्येक प्रसंग मानवजातीसाठी आहे. हे रामायणच आपल्या ठिकाणी घडत आहे. हा प्रसंग मला खूप भावला म्हणून मी तुमच्यासमोर हा सांगितला. हा संदेश तर पूर्ण पिढीसाठी म्हणा किंवा या प्रजातीसाठी नक्कीच हा प्रसंग प्रेरणादायी ठरणार. कारण प्रत्येक मानवाला म्हणा किंवा पिढीला म्हणा कोणत्या ना कोणत्या यांना सामोरं जावंच लागतं. त्यावेळी धीराने म्हणा त्या गोष्टीने कोणत्या पद्धतीने सामोरं जायचं हा या अध्यायामधून नक्कीच आलं. तर यातून असं अजून एक विचारावंसं वाटतं की भक्त आणि परमेश्वर हे ज्या दोघांचं नातं आहे तर ते कसं असावं. अगदी थोडक्यात सांगतो. भक्त बाळासारखा असावा, लहान बाळासारखा, आणि ईश्वर आईसारखा असावा. बघा, लहान बाळ कुठे मी इथे पडेल, काय होईल, त्याला कसली भीती नसते, तो संपूर्ण आपल्या आईवर विसंबून असतो. तसं भक्ताने निरागस होऊन ईश्वरावर विसंबून राहावं, म्हणजेच कंप्लीट सरेंडर. ईश्वरावर सरेंडर असावं म्हणजे ईश्वर त्याला सांभाळून घेतो, त्याचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास पूर्ण तीराने घेऊन जातो. एवढंच मला या गोष्टी सांग. पूर्ण समर्पित अर्थात हो, पूर्ण समर्पितच असलं पाहिजे. कारण पण पूर्ण समर्पितता कधी येते माहिती आहे का? तू साधकाच्या ठिकाणी बालकासारखी निरागसता आली पाहिजे. बालक खूप निरागस असतं. बालकाला मान, अपमान, सम्मान काय आई त्याला एक फटका मारते, तो थोड्या वेळाने लगेच आईला येऊन बिलगतं.
आपल्या बाबतीत असं होत नाही. आपण ती गोष्ट लक्षात ठेवतो. म्हणून साधकाला बालकासारखं झाला ना, ईश्वर त्याच्या जवळच, ईश्वराच्या हृदयातच तो बसला म्हणून समजा. तुम्ही या ग्रंथामध्ये जे अध्याय लिहिलेले आहेत तर ते प्रत्येक अध्याय हा साधकाच्या दृष्टीने कसा, म्हणजे हा विचार मांडलेला आहे, तर तो तुमच्या मनामध्ये कसा आला? फार सुंदर तुम्ही मला विचारलंय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा मी स्वामीजींचा भावार्थ रामायण संक्षिप्त हा ग्रंथ मी घेतला, त्यावर आशीर्वादपर सही घेतली आणि स्वामींच्या समोर असतानाच मी उलगडला ग्रंथ. तर हनुमंत आणि श्रीरामांचा संवाद हा मी अध्याय वाचला. तर त्यामध्ये स्वामीजींनी असे काही आध्यात्मिक शब्द वापरले होते. त्या स्वामीजींच्या ग्रंथामध्ये बरेचसे असे काही शब्द आहेत, रामरस, रामवल्ली, वळकट, असे काही शब्द आहेत ना, त्या शब्दांनी मला खेचून घेतलेलं आहे. आणि मग मला असं वाटलं की अरे, स्वामीजींनी याच्यात तर अध्यात्माचं सार ओतलंय. मग आपण हे अभ्यासलं पाहिजे. पण मग कसं? कारण रामायण ही कथा सगळ्यांना माहिती आहे. पण मग स्वामींनी जे काही शब्द वापरले होते ना, ते शब्द माझ्या हृदयात शिरले. अरे, हे या साधकाला याचा खूप मोठा उपयोग आहे. मग आपण हे रामायण साधकाच्या दृष्टीने कसं असेल, असं जर पाहिलं तर हा प्रश्न चमकून गेला. आणि मग मी तो प्रयत्न करत गेलो. स्वामीजींनी मला प्रेरणा देत गेले, माझ्यात ते ओतत गेले आणि मी फक्त लिहित गेलो. मी एवढंच इथे प्रामाणिक सांगेल की हे मी केलेले नाही आहे. ही जी कृती आहे, ही जी भावार्थ रामायणाची ही जी कृती आहे ना, ही कृती माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलेली. मी फक्त निमित्त मात्र आहे. जे रामायण आत्ता जे तुम्ही जे लिहिलेलं आहे, तर हे रामायण म्हणा किंवा जे आतमध्ये जे घडतं आपलं रामायण, तर हे रामायण आणि आपलं जीवन यामध्ये सांगड कशी घातली पाहिजे, काय सांगाल? मी आत्ताच तुम्हाला एक प्रसंग सांगितला सीतेचा. सांगडच घालायची ना आपल्याला. आपण फारसं यावर चर्चा नाही करू शकत. परंतु हाच प्रसंग घ्या की समजा सीता सोडून त्या ठिकाणी एक सामान्य स्त्री आत्ताच्या कलियुगातली, तिला तिच्या पतीने घराबाहेर काढून दिलं. तर ती लगेच पोलीस कंप्लेन मान्य करणार नाही. पोलीस कंप्लेन, कोर्ट. सीता काय म्हणाली? मला कुणालाही दोष द्यायचा नाही. आपल्याला सांगड घालायची. त्याने काय झालं? तुम्ही आज लगेच कोर्टात जाल, घटस्फोट घ्याल, झालं, जीवन उद्ध्वस्त झाली ना. सीतेने संयम ठेवला ना. तिने सांगितलंय बाबांनो धीराने घ्या. हां, मग तिने संयम ठेवला. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? ती कथा पण पुढे रामायणामध्ये आहे. पुढे तिला 2 मुलं होतात, लव आणि कुश. त्यांना ती कसे सांभाळते? एक राजमहालातली राजकन्या, राजपत्नी, अनवाणी जंगलात फिरते, स्वतः दळते, स्वतः भाकरी बनवते, लाकूड फाटा जंगलातून स्वतः घेऊन येते, आपल्या मुलांना मोठं करते, संस्कार करते, वाल्मिकी ऋषींकडून सगळ्या गोष्टी, सगळ्या विद्या शिकवते आणि त्या मुलांना अयोध्येच्या श्रीरामांच्या सभेत रामायण गायला लावते. आणि मी काय करून दाखवलं? तुम्ही मला घरातनं बाहेर काढलं, पण मी तुमच्या या मुलांना कसं बनवलं आणि तुमच्या समोर कसं पाठवले? संयम आणि हो, हो. ही आपण सांगड घातली पाहिजे. पुढे तर ते मुलं इतके महान होतात की ते लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सुग्रीव, हनुमंत सगळ्यांना युद्धामध्ये हरवतात. एवढे महान ते बनवते. आणि तिथे श्रीराम, सीता, लवकुश यांची भेट होते. तेव्हा आनंदाची लाट येते. ती आनंदाची लाट मिळवण्यासाठी विरहाची लाट पचवावी लागते, संयम ठेवावा लागतो, धीर ठेवावा लागतो. आणि हेच तर आपल्याला आपल्या जीवनात जगायचं आहे ना. कारण आपण लगेच पॅनिक होतो, म्हणजे आपण लगेच त्याला रिॲक्ट होतो, आपण लगेच त्या गोष्टींना. तर हे खरंच शिकलं पाहिजे. हां, मी एक मात्र म्हणू शकेल की समजा तुम्ही जर मला प्रश्न विचारला की तुम्ही नाही, आपण मानव या रामायणाप्रमाणे संपूर्णपणे जगणं खरंच खूप अवघड आहे. पण प्रयत्न करायला नको का? आपण प्रयत्न करायला हवा ना. ह्या धीराच्या गोष्टी, संयमाच्या गोष्टी आपण प्रयत्नाने शिकलंच पाहिजे. नक्कीच खूप प्रेरणादायी शब्द आहेत आजच्या युगासाठी. तर तुमच्या आणि मॅडमच्या वैवाहिक जीवन म्हणा किंवा जे भौतिक जीवन आहे त्याबद्दल थोडक्यात आम्हाला काय सांगाल? आमच्या वैयक्तिक जीवनाविषयी जर म्हटलं ना, आम्ही खूप प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहोत. खूप म्हणजे
असं नाही की खूप ऐश्वर होतं, खूप संपत्ती किंवा खूप सगळ्या गोष्टी अधिकार नाही. खूप सामान्य परिस्थितीतून आलो. मात्र आम्ही आमचं जीवन जगताना आम्ही दोघांनीही आणि आम्ही मुलांनाही ते शिकवलं. आम्ही आमचं जीवन जगताना प्राथमिकता ही अध्यात्माला दिली. म्हणजे प्रायोरिटी ही अध्यात्माला आम्ही दिली प्रत्येक गोष्टीच्या वेळेला. म्हणजे आज समजा माझ्या एखाद्या नातेवाईकाचं लग्न आहे, परंतु माझ्या स्वामीजींच्या आश्रमावर एक भव्य आध्यात्मिक कार्यक्रम आहे. मग आम्ही प्रायोरिटी अगदी त्या गोष्टींना दिली. आम्ही भौतिक गोष्टी जरी काही गोष्टी नाही मिळाल्या, तरी त्याचा आम्ही दोघांनीही एकमेकावर दोष न देता त्याला फेस करत गेलो. मग मी सांगू का, हे रामायण खूप काही शिकवतं. आम्हालाही खूप शिकवले त्याने, की जीवन जगताना पती पत्नी ह्या नात्यापेक्षा तुमची मैत्री, तुमचं सख्यत्व, हां, ते जे श्रीरामांचं आणि सीतेचं आहे ना, असं ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हां, मी असं अपील नाही करू शकत की आम्ही तसे वागलो, कारण शेवटी आपण सगळे सामान्यच असतो, पण प्रयत्न करायला हवा. आणि तो प्रयत्न मात्र आम्ही जरूर दोघांनी केला. आणि विशेष नाही, माझ्यापेक्षा तिने हा प्रयत्न खूप छान केला. आम्ही अध्यात्माला जास्त प्रायोरिटी दिली संसारापेक्षा. संसाराला जास्त प्रायोरिटी दिलीच नाही. म्हणजे संसाराच्या मध्ये जे आड येईन त्याला लगेच छाट मारायची आणि जर गरज असेलच ते म्हणजे हां, मात्र असंही आम्ही केलं नाही की मग संसाराला पूर्ण फेकूनच द्यायचा नाही. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला शिकवले, तुम्ही आधी परमार्थ चांगलं तुमचा प्रपंच चांगला करा, तेव्हा तुमचा परमार्थ चांगला होईल. हे आमच्या सद्गुरूंनी आम्हाला शिकवलं. हो, दोन्हीची सांगड घातली. आणि मग छोट्या छोट्या गोष्टी किंवा महान गोष्टी सुद्धा जीवनामध्ये घडतच असतात. उलट आमच्या स्वामींनी आम्हाला हे शिकवलंय की उलट खूप भयंकर प्रसंग जीवनात यावेत, कारण तुम्ही म्हणजे तावून सुलाखून निघता आणि तुमचं जीवन पुढे वाटचाल करता. त्यामुळे प्रसंग हे आलेच पाहिजेत. जीवनात दुःख जर नाही आलं तरी ईश्वराचं नाव घेणार नाही. तुम्ही अध्यात्म करू शकणार नाही. नाही, करू शकतो, पण मग तेवढी समज, तेवढं ज्ञान, तेवढं अंडरस्टँडिंग असायला हवी. नाहीतर मग आपण आज पाहता आपण जगामध्ये ज्यांच्याकडे भरपूर श्रीमंती, सत्ता, संपत्ती आहे, ती लोक काय वागतात, कसे करतात, हे आपण आपल्या डोळ्यांनी आज उदाहरण आहेत आपल्या समोर सगळे. परमेश्वराला एवढीच मागणी असायची, तुझ्यापासून आम्हाला दूर जाऊ देऊ नको, बाकी नाही मिळालं तरी चालेल. नक्कीच छान. तुम्ही जे ग्रंथाचं नाव लिहिलेलं आहे, मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण, तर ते जे त्याबद्दल तुमची वैयक्तिक प्रेरणा किंवा असं विशेष काही वैशिष्ट्य आहे का त्यामागचे? हो, आहे ना. याला जे मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हे शीर्षक देण्यापाठीमागे माझी वैयक्तिक प्रेरणा नाही आहे. याच्या पाठीमागे वैशिष्ट्य नक्कीच आहे. या दोन्ही गोष्टींच्या विषयी, म्हणजे मला भावलेले भावार्थ रामायण हे एक झालं आणि अर्थात आत्मपरायण, अशा दोन गोष्टी आहेत. तर मला भावलेले भावार्थ रामायण हे नाव देताना मी हा ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी मी आश्रमाशी म्हणून राहत होतो स्वामींकडे. तिथे मला एका व्यक्तीने योगी श्री अरविंद पांडिचेरीचे यांचं डिव्हाइन लाईफ, दिव्य जीवन हा ग्रंथ माझ्या हातामध्ये दिला. आणि मग मी स्वामींना दाखवलं की अशा अशा व्यक्तींनी मला हा ग्रंथ दिला आहे, तर मग मी काय करू? स्वामी म्हणे, त्यांनी दिला आहे तर तू वाच, बघ तुला जमतं आहे का? कारण अरविंदांचं तत्त्वज्ञान खूप हार्ड आणि खूप समजून घ्यायला जड जातं, अवघड जातं. मात्र आमचे स्वामीजी सांगायचे ते समजून घ्यायला जड जातं, मात्र आचरणात किंवा त्याची साधना करायला फार सोपी आहे. तर मग मी ते वाचायचो. 6 महिने तो मला वाचण्यात गेला. आणि 6 महिने वाचल्यानंतर मी स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी मी तो ग्रंथ वाचला. स्वामीजींनी हो का म्हटले, मग तुला काय समजलं सांग बरं मला. मग मी स्वामीजींना तिथे सांगायला लागलो. तर स्वामी म्हणे थांब, तसं करू नकोस, तू मला लिहून दे तुला ते काय वाटलं, आणि म्हणे त्याला एक शीर्षक दे त्या लेखाला, मला भावलेले दिव्य जीवन. डिवाइन लाईफ त्याचं मराठीत दिव्य जीवन, मला भावलेले दिव्य जीवन, हे कुणी मला शीर्षक द्यायला सांगितलं? माझ्या सद्गुरूंनी द्यायला. जेव्हा मी हा ग्रंथ लिहायला घेतला तेव्हा मग मी तेच उचललं. माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय ना मला भावलेले दिव्य जीवन, तर इथे मला भावलेले भावार्थ रामायण
हा एक भाग झाला. आता दुसरा भाग, आत्मपरायण हे का पुढे अर्थात केलं. तर मी हे लिखाण करत असताना हे 2020मध्ये माझं लिखाण चालू होतं. मला 2019मध्ये फेब्रुवारीमध्ये मला वाटते माघ पौर्णिमेच्या दिवशी ध्यानामध्ये एक अनुभव आला होता. मी ध्यानामध्ये खोल आतमध्ये शिरलो. माझ्यासमोर अक्कलकोटचे स्वामी समर्थ आले आणि ते एका टेबलवर बसून त्यांच्या हातामध्ये एक छोटी हनुमंताची गदा असते. ती गदा उलटी धरल्यावर जशी दिसते तशी एक वस्तू होती, म्हणजेच ती लेखणी होती. अच्छा, उलटी गादा म्हणजे लेखणी. तर त्याने ते काहीतरी लिहित होते. मी त्यांच्या समोर जाऊन बसलो आणि मग स्वामींनी माझ्याकडे पाहिलं आणि ती लेखणी माझ्या हातामध्ये दिली त्यांनी आणि मला म्हणाले, "आता तू लिही आणि तू जे काही लिहिशील ना त्याला आत्मपरायण हे शीर्षक दे." आणि मग मी तिथे एक ओवी लिहिली. त्यातली काही भाग ज्ञानेश्वरीमधला आहे. ती ओवी अशी होती, "थोरपण पर्रा सांडीजे, तेने आत्मपरायण होईजे." हा माझा ध्यानातला अनुभव होता आणि हा मी विसरून पण गेलो होतो. पण हे जेव्हा लिखाण झालं आणि एक दिवशी अचानक माझ्यासमोर तो, मी डायरी माझी उलगडली आणि वाचलं, तर तो अनुभव माझ्यासमोर आला आणि मग मला प्रश्न पडला की आता काय करावं? मी तर याला मला भावलेले भावार्थ रामायण हे नाव दिलंय. मग आता आणि स्वामींनी तर मला स्वामी समर्थ म्हणजेच माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद, त्यांचा आदेश आहे की त्याला आत्मपरायण नाव दे. मग मी त्याला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हे नाव दिले. असं यामागचं वैशिष्ट्य आहे. हा जो ग्रंथ तुम्ही लिहिला, तर या ग्रंथातून आजच्या पिढीसाठी म्हणा किंवा आजचे जे नवतरुण आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल किंवा त्यांना हा ग्रंथ कसा उपयुक्त ठरेल, त्यांच्यासाठी काय प्रेरणादायी ठरेल? मी यावर तर खूप, हा रामायण हा ग्रंथच आहे ना, मानव जातीला आदर्शवत आहे. मानवाला जर खरंच स्पिरिच्युअल किंवा शुद्ध जीवन जगायचं असेल तर च्या ग्रंथाचा अभ्यास करावा आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करावा. जगावा असं मी मोठ्या धाडसाने म्हणणारच नाही आहे, कारण ते एवढं सोपं नाही. प्रयत्न करावा. यामध्ये काय नाही सांगा ना, यामध्ये त्याग, भक्ती, प्रेम, शौर्य, सामर्थ्य, संयम, धीर, कृतज्ञता सुद्धा आहे. रावण वगैरे हा, म्हणजे ह्या ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही घेऊन तुमचं जीवन जगू शकता. माझं तर असं मत आहे की मानवाने आपलं जीवन रामायणासारखं जगावं आणि अति भयंकर प्रसंग आला तर महाभारत करावं. म्हणजे महाभारत हे उच्चारावं पण जगावं रामायण जगावं आणि महाभारत हे उच्चारावं. आणि फारच भयंकर बिकट, म्हणजे श्रीकृष्णाची जी कूटनीती आहे, जी राजनीती आहे, ती महाभारतामध्ये आहे. ती त्या योग्य प्रसंगी वापरावी. ती प्रत्येक ठिकाणी तुम्ही वापरू शकत नाही. मग प्रत्येक ठिकाणचं जीवन जगण्यासाठी रामायण हा आदर्शवत ग्रंथ आहे. आणि शिवाय श्रीराम प्रभू हे आदर्श पुरुषोत्तम म्हटलेले आहे त्यांना, म्हणून त्यांचा हा आदर्श आपण काही अंशाने तरी घेतला ना तरी मला वाटतं की मानवी जीवन सुखी होईल. कारण प्रभू श्रीरामा एवढं महान सामर्थ्य आज आत्ता घटना ताजी आपल्याकडे घडत झाली आहे. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आता चालू होतं. हां, आणि काल युद्धविराम झाला. त्यामध्ये आपल्या आणि त्यांच्या सैन्याने जे रॉकेट्स, मिसाईल्स, ड्रोन हे डागले, यासाठी हे फुकट आले का? यासाठी किती पैसा, त्या एवढ्या पैशामध्ये कितीतरी प्रोजेक्ट उभे राहिले असते. एवढा पैसा खर्च करून हातामध्ये काय आलं? काहीच नाही. प्रभू श्रीरामांचं मी एक उदाहरण देतो. त्यांनी असा एकही रुपया खर्च न करता, हे तुम्ही आज आपलं विज्ञान सांगतं की आम्ही इथून अशी रॉकेट डागले, इथून मिसाईल डागलं आणि आमच्या योग्य ठिकाणी मारा करून उद्ध्वस्त केले वगैरे वगैरे. श्रीराम प्रभू रामेश्वरला येऊन पोचलेत. लंकेत पलीकडे जायचंय, जाण्यासाठी रस्ता नाही आहे. सागराला विनंती करतायत. 3 दिवस उपोषण केले, सागर समोर येत नाही आहे. श्रीराम रागावलेत, धनुष्य हातात घेतलंय, बाण काढलाय, बाण धनुष्याला लावलाय आणि मग समुद्र समोर येतो, शरण येतो आणि तो सांगतो आयडिया की तुमच्याकडे नळ आहे, त्याच्या हाताने दगड तरतील, सेतू बांधा आणि पलीकडे जा. मग राम प्रश्न विचारतात आता की हा बाण मी भात्यात ठेवू शकत नाहीये, आता काय करू? तेव्हा समुद्र म्हणतो की माझ्या पश्चिम तीरावर, म्हणजे आज जर पाहिलं तर कच्छ किंवा द्वारका वगैरे हा समुद्र किनारा आपण असं, हां, अशा भागात एक मरू नावाचा दैत्य आहे.
आणि तो तिथे उत्पात माजवतोय, खूप प्रचंड गोंधळ घालतोय. म्हणजे आज जे अतिरेकी गोंधळ घालतो हे सगळं तेच चाललंय, आजही रामायणच चाललेलं आहे. हो, तो गोंधळ घालतोय, तर त्याला तुम्ही मारा. रामेश्वरवरून श्रीरामाने फक्त पश्चिम समुद्र किंवा मरुदैत्य एवढाच संकल्प केलाय, तो बाण सोडलाय, तो तिथून तिथे जाऊन तो मरुदैत्याला मारतो. रामाने किती साधन सामग्री वापरली, आज आपण किती साधन सामग्री वापरली. म्हणजे आपण आपल्या असावा अभिमान, आणि तसंच घडत चाललेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आपण रामायणातनं शिकल्या पाहिजेत. म्हणजे मी हा फक्त एक सामर्थ्याचा दाखवलं की बरं, आपल्या सामर्थ्यासाठी आज संपूर्ण मिलिटरीचा संचच्या संच लढतोय, एक ते श्रीरामाने फक्त एकच बाण सोडलं. हे आपण यातनं शिकायला हवं. अशा अनेक गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. जीवन जगायचं असेल तर रामायण, बस एवढंच मी याविषयी आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं जीवन जगायचं असेल तर रामायण आणि महाभारताचा पण उल्लेख तुम्ही केला. तर आता जे युद्ध घडते ते एक महाभारताचा भाग म्हणून पण ज्यावेळी वापरायचे जे ते त्यावेळी वापरता येत, युद्ध करता येतच ना. म्हणजे युद्धनीती यामध्ये त्यावेळेस कृष्णाने युद्धनीती अर्जुनाला शिकवली. आजच्या आमच्या तिन्ही सैन्य दलांना मोदी सारखे श्रीकृष्ण युद्धनीती शिकवतायत आज. आणि हे भारताचं वैशिष्ट्य आहे, हे रामाचं वैशिष्ट्य आहे. श्री अरविंद एका ठिकाणी असं म्हणतात की दिस इज च्युजन लँड ऑफ गॉड, म्हणजे देवाने निवडलेली ही भारतभूमी आहे. इथेच रामायण, इथे अनेक संत, अनेक अवतार, जगातली सर्वात श्रेष्ठ भूमी असेल ती भारतभूमी. त्या भारतभूमीचे आपण पुत्र आहोत. त्या रामायणांचा आपण आदर्श घ्यायला नको का? हे वाचायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची ना, मग साधकाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे ह्या रामायणाच्या विषयी, तर तेच तर या ग्रंथामध्ये या लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रोत्यांना नक्कीच विनंती करेल की हा ग्रंथ प्रत्येकाने जरूर म्हणजे जरूरच वाचला पाहिजे, ज्यातून आपल्याला हे जे रामायण आहे ते आपल्या आतमध्ये कसं घडतं आहे आणि आपण बाहेर पण कसं वागलं पाहिजे हे नक्कीच या ग्रंथातून आपल्याला कळेल. तर या ग्रंथातील असा कोणता अध्याय आहे जो आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असा एखादा अध्याय आहे तो आम्हाला वाचून दाखवाल का? ओकेच, मी एक अध्याय तुम्हाला वाचून दाखवेल. हा अध्याय आहे सीता माता पाताळात गमन करतात. तर तो मी अध्याय वाचून, कथा माहितीच आहे तरी मी वाचेल, मात्र त्यामागचा जो साधकाचा दृष्टिकोन आहे ना तो मला फार अपेक्षित आहे. पण मी संपूर्ण अध्याय वाचतो, कारण हे एक उदाहरण राहील की मी लेखकाने हे रामायण कथा कशी लिहिली आहे आणि त्या कथेपाठीमागचा साधकाचा दृष्टिकोन कसा आहे हे समजण्यासाठी हे एक उदाहरण म्हणून मी अध्याय तुम्हाला वाचून दाखवतो. उत्तरकांडातील अध्याय 29, सीतेचे पाताळात गमन. श्रीराम प्रभूंची एकदा सभा भरली होती. त्या भर सभेत कैकेयीने तिखट शब्दात सीतामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. ते शब्द सीतामातेच्या जिव्हारी लागले. त्यामुळे सीतामाता अतोनात दुःखी झाल्या आहेत. अग्निदिव्यामधून सीतामातेची शुद्धी झालेली होती हे सर्व ऋषीवर व जनतेसही माहीत झालेले होते. असे असून सुद्धा आता हे पुन्हा चरित्रहनन होत आहे हे पाहून सीतामातांना अतितीव्रतेने हृदयापासून वाटू लागते की आता जगण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा मग सीतामाता पृथ्वीमातेला प्रार्थना करतात की पोटी घ्यावे मजला आता, आर्त पीड मी, अपमानित मी, कलंकित ही मी ऐसे असता. सीतामातेची अशी आर्त हाक ऐकून ती पृथ्वीमाता ही थरथरली आणि ज्या पृथ्वी मातेच्या पोटी सीतामातेचा जन्म झाला त्याच पृथ्वी मातेच्या पोटात विलीन झाली. हे काही क्षणातच घडून गेले. सर्वजण फक्त स्तंभित होऊन टकमक बघत राहिले. पृथ्वी मातेच्या कुशीत शिरण्यापूर्वी सीतामाता ध्यानस्थ होऊन श्रीराम प्रभूंचे स्मरण करून वंदन करतात. तेथील गुरुजनांना व ज्येष्ठ श्रेष्ठ महाजनांना वंदन करतात आणि दुभंगलेल्या पृथ्वी मातेच्या दिव्य आसनावर आसनस्थ होतात. पृथ्वीमाता सीतामातेला आपल्या हृदयात घेते आणि क्षणात पृथ्वीमाता पूर्वी जशी होती तशीच होऊन जाते. या क्षणात घडलेल्या नाट्याने श्रीराम प्रभू विलाप करू लागतात. त्यांच्या त्या दुःखाचे कसे काय वर्णन करावे? श्रीराम प्रभू म्हणतात की मी काय चुकलो असे म्हणून ते रडू लागले आहेत. ते म्हणतात की सीतामातेला दुसऱ्यांदा अग्निदिव्य करावयास लागणे हे बरोबर नाही आणि तसे माझ्या मनातही नव्हते. अशा प्रकारे श्रीराम प्रभू करुणवाणीने हे सर्व रडत रडत सांगत आहेत.
त्यामुळे आता त्यांचे मनही उन्मन झाले आहे व या घटनेने संपूर्ण राज्यसभा, रघुकुल परिवार व संपूर्ण अयोध्या नगरी शोकसागरात बुडून गेले आहे. स्वर्गासह संपूर्ण जगत भयचकित झाले आहे. पशुपक्षी विलाप करू लागले आहेत. त्यांनी खाणेपिणे सोडून दिले आहे आणि एवढे झाल्यावर प्रभू श्रीराम आता भयंकर चिडले आहेत व धनुष्य हातात घेऊन म्हणतात की मी आता या संपूर्ण पृथ्वीचाच विनाश करतो. हे ऐकून सर्व देवदेवता भयभीत झाले आहेत. तेव्हा तिथे मग स्वतः ब्रह्मदेव येतात व ते श्रीरामा प्रभूंचे सांत्वन करतात व म्हणतात की हे प्रभो, संपूर्ण पृथ्वीचा विनाश करणे हे योग्य नाही आणि तुमच्या अवतार कार्यात जे सुनिश्चित केलेले आहे तसेच घडत आहे आणि घडले आहे. म्हणून हे प्रभो, आपण शांत व्हावे व आपल्या अवतार कार्यानुसार होऊ द्यावे ही विनंती आहे. मग श्रीराम प्रभू शांत होतात व त्यानंतर सर्वजण आपापल्या स्थानी निघून जातात. आता हा अध्याय साधकाच्या दृष्टीने कसा हे आपण पाहू. साधक जेव्हा या अध्यात्म प्रवासाकडे पाहतो तेव्हा त्याला असेही वाटते की या विश्वरंगमंचावर श्री भगवान महाविष्णू व लक्ष्मी माता यांनासुद्धा अवतार घेतल्यानंतर आपापली भूमिका वठवताना किती कठोरतेला, अग्निदिव्यांना, युद्धांना, संकटांना, दुःखांना सामोरे जावेच लागते. स्वतःच्या पूर्णतेचे पूर्ण ज्ञान व त्याचे संपूर्ण भान ठेवून ते या भूमिका किती तंतोतंत बजावतात. आपण कोण आहोत व इथे का आलो आहोत याचे पूर्ण भान ठेवून ते या घटनावर, संकटावर व दुःखावर मात करून आपापली भूमिका ते या विश्वरंगमंचावर पुढे पुढे नेत राहतात. मागील कशाचीही उजळणी न करता वर्तमानातील घटनांना हळुवारपणे न्याय देत व भविष्याचा वर्तमानावर कसलाही परिणाम होऊ न देता ते निर्लेपपणे वर्तमानात कार्यरत असतात व ज्याकरिता आलो आहे ते कार्य पूर्ण करून आणि या संपूर्ण नाट्यभूमिकेचा किंचितसाही स्पर्श आपल्या स्वस्वरूपाला होऊ न देता या विश्वरंगमंचाचा त्याग करून आपापल्या स्वस्थानी निघून जातात व आपल्या कार्यप्रणालीची अबाधित, अखंडित अशी मार्गदर्शक तत्वांची मुद्रा पाठीमागे ठेवून जातात व यालाच रामराज्य असे म्हणतात. या कार्यप्रणालीची मार्गदर्शक तत्वे मग पुढे युगेनयुगे या विश्वरंगमंचाला आदर्शवत मार्गदर्शन करत राहतात व हा विश्वरंगमंच या अशा आदर्शवत महान व्यक्तिमत्वांना आपल्या हृदयात प्रकाशस्तंभ म्हणून मानाचे स्थान देत राहतो. म्हणून माझ्यासारख्या सामान्य साधकाने या अशा आदर्शवत महान व्यक्तिमत्वांनी आपली मार्गदर्शक कार्यप्रणाली वापरून जे महान राजमार्ग व त्याला जोडूनच ज्या छोट्या छोट्या पाऊलवाटा तयार केलेल्या आहेत त्यातील एखादी जरी छोट्या पाऊलवाटेने आपला अध्यात्म प्रवास केला ना तरी माझ्यासारख्या सामान्य साधकाचेही जीवन धन्य झाल्या वाचून राहणार नाही. या रामकथेतील श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमंत आणि इतरही सर्वच पात्रे आदर्शवत आहेत. त्यातही श्री हनुमंत हे या मार्गीचे विशेष वाटाडे आहेत. कारण खरी रामभक्तीची वाट हे आपल्याला फक्त हनुमंतच दाखवू शकतात. म्हणून तर श्री तुकाराम महाराज म्हणतात की शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. आणि अशा या हनुमंतांना वाट विचारत विचारत आपण त्या प्रभू श्रीरामांच्या हृदयात जाऊन बसूयाच. ओम श्रीराम. नक्कीच खूप छान आणि प्रेरणादायी तुमचा हा जो ग्रंथ आहे आध्यात्मिक, आजकालच्या कलियुगातील तरुणांसाठी, युवा पिढीसाठी, तरुण वर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि त्यातून त्यांना काय घ्यायचं, कोणत्या पद्धतीने घ्यायचं, रामायण आतमध्ये आपल्या कसं उतरवायचं, तर हा ग्रंथ नक्कीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तर हा ग्रंथ ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेला नंबर आहे त्यावरती मेसेज करू शकतात. आणि यूट्यूब चॅनल आहे आपला भावार्थ रामायण,
त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचेही. नमस्कार. नमस्कार. या ग्रंथाचं मी सांगता करताना मला एक काव्य तेव्हा स्फुरलं होतं, ते मी यामध्ये छापलेलं आहे. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. रामकथा तव इथे संपली, राममयची होऊ. राम प्रणाली राम रसामध्ये भिजवून आता घेऊ. प्रणालीने तव राम रसाच्या विश्वसिंचनी येऊ. विश्वगर्भातुनी तदा मग प्रकाश स्तंभ हे उभवू. प्रकाशावरी त्या उभे राहुनी अति मानसी झेप घेऊ. सोहम सोहम हनुमत प्रभू हा मंत्र सदोदित गाऊ. उचलून घेईल तो सर्वांना सतचित आनंदी लक्ष ठेवू. या गड्यांनो सगळे मिळूनी याची गायना गाऊ. अन विद्यानंद किमयेने सगळे विद्यानंदमय होऊ. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. खूप छान. नक्कीच प्रेरणा मिळणार आहे सर्वांना या ग्रंथातून. तुम्ही इथे आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आज जो पॉडकास्ट झाला, माझे वडील आणि माझी आई यांनी जो ग्रंथ लिहिला, सगळ्यांच्या विषयी सांग. आई, वडील, माझा भाऊ विनय, माझी वहिनी पूजा, माझे मिस्टर मनीष, माझा दादा संदीप दादा आणि माझा दादा गणेश दादा, असं सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन हा आजचा पॉडकास्ट शूट केला. आणि याचा हेतू एवढाच आहे की आजच्या तरुणाईला राम आणि रामायण कळावे आणि सगळ्यांना याच्यातून प्रेरणा मिळावी. आपलं जीवन जास्तीत जास्त उत्तमात उत्तम जगण्याची प्रेरणा मिळावी, एवढीच आम्ही प्रार्थना करतो. आणि शेवटी आम्ही सगळे जय श्रीराम म्हणतो. आपण एकत्र म्हणूया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.